रोजच्या सारखं संध्याकाळी बाहेर जायचा टाईम झाला, म्हणून मी आपली तयारी करत होते आणि प्रिशा माझी वाट बघत होती. प्रिशाची तयारी मी आधी करून दिली होती. बस नाटक करत होती काही-काही मस्त. छान आरशात बघत होते आणि तिने तिचा टिक्का पुसून टाकला. त्यानंतर रेडी झालं, मी तिला परत टिक्का लावला. ती दरवेळेस तसंच करते. तिला जेव्हा-जेव्हा गंधक लावतो ना, ती त्याला हात लावून पुसून टाकते. आता बाहेर जायचंय तिला माहिती आहे. आमच्या आधी तिची एक्साइटमेंट. म्हणजे दरवाजापर्यंत जायचं, लिफ्टमध्ये जायचं, लिफ्ट का ओपन होत नाहीये, लिफ्टमध्ये गेल्या-गेल्या त्याच्यात उड्या मारायच्या. सगळी एक्साइटमेंट फक्त प्रिशाची असते. आता आम्ही दोघीच निघालो बाहेर. प्रिशाच्या पप्पाचा कॉल होता. ते कॉल झाल्यावर येणार होते. तोपर्यंत मग आम्ही बाहेर तसंच फिरलो. सोसायटीमध्ये एका छोट्या मुलीचा बर्थडे होता. तिथे ऑलरेडी तयारी चालू होती. त्यांचं डेकोरेशन वगैरे झालं होतं आणि त्यातून आम्ही निघालो. त्यांनी एक लिफ्ट बंद केली तिकडची, कारण डेकोरेशनचं फुगे वगैरे कोणी फोडू नये म्हणून. मग आम्ही बाहेर गेलो आणि तेवढ्यातच प्रिशाचे पप्पा आले आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस नाही का सांगितलं होतं, की आम्ही ऑक्सिजन पार्कला गेलो, तर आता तिथे झोका पण बांधलाय आणि म्हणून आम्ही तिथे झोक्यावर खेळलो. बाकी थोड्या-थोड्या ॲक्टिव्हिटीज केल्या. आम्ही दोघांनी झोका खेळला आणि प्रिशा ती मातीत खेळत होती. त्यानंतर प्रिशाला घेऊन ह्या पण एक्सरसाइज केल्या. इथे लेग्सचा एक्सरसाइज करत होते मी. जास्त काही करता नाही आलं, पण केलं थोडंफार. मग नंतर संध्याकाळ झाली. मग घरी जायचं, तर प्रिशा परत खेळायला लागली. सगळं डोक्यावर घेत होती. पटकन तिचे हात वगैरे धुतले. हा हत्ती आता फुल्ली कंप्लीट झाला आहे. आम्ही रेडी होऊन खाली गेलो आणि ही आहे बर्थडे गर्ल. खाली थांबलो, बसलो. त्यांनी आधी सरबत वगैरे दिलं. त्यानंतर प्रिशाला जायचं होतं त्यांच्यासोबत खेळायला. म्हणून मग प्रिशाला पण आम्ही सगळ्यांसोबत खेळायला पाठवलं. पण फुगा फुटल्यामुळे प्रिशा घाबरली, म्हणून आम्ही तिला थोडं लांब घेऊन गेलो. ती रडत होती. आता ती शांत झाली होती. त्यांचा कार्यक्रम थोडा लेटच झाला आणि जसं-जसं लेट होत होतं, तसं-तसं प्रिशा त्रास द्यायला लागली. कारण ती लवकर झोपते. तिचा झोपायचा टाईम झाला होता. मग फटाफट त्यांनी केक कट केला. बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर मग आम्ही जेवून घरी आलो. बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारूया. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.